हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझं लेकरू शाळेत गेले, आत्ता जस्ट तिला सोडून आले आणि पहिल्यांदा म्हणलं ब्लॉग सुरू करावा. सकाळी जाताना अचानक गडबड झाली. मॅडमचा कॉल आला की सोनूला पाठवा 1 मिनटं, कारण तशी तर ना सोमवारपासून शाळा चालू झाल्या. कारण 16 तारखेपासून होती, पण आधीच त्यांनी सुरू केली. कारण मुलं लेट येते ती कधी कधी, मग फर्स्ट डे असतो ना ते साजरा करायला नाही भेटत, त्यामुळे आता सगळ्यांना गोळा करतात ते. तर आम्ही तर काही गेलो नव्हतो, आज शुक्रवार आहे. तर आज पहिल्यांदा तिला मी शाळेत घालवलं. आज लेट एकटं वाटतं. त्याचं कारण म्हणजे ना, आता इतके दिवस ती घरी होती, सवय लागलेली आहे, त्यामुळं आज सगळं घर शांतच झालं आहे. कोणीच नाही घरी, कोणीच नाही. म्हणजे कोणी नसलं तरी मला फरक नाही पडत, पण सोनं असल्यानंतर मला कसली भीती वाटत नाही. पण आज एकटे, त्यामुळे लय उदास वाटते. आणि घरात कामं पण मला येते. 1 तासानं तिला आणायला जायचं आहे लगेच. 1 तासात कामं होतात का नाही माहिती नाही आहे. तर असंच चला म्हणलं आपण ब्लॉगला सुरुवात करूया. कपडे पडलेत, भांडे पडलेत. माझा 9 वाजता मी नुकतंच माझा स्वयंपाक बनवून झालेला आणि बाजूला सरलेले आहे. तोपर्यंत मॅडमचा कॉल आला की तिला घेऊन या म्हणून. पटपट त्याची आंघोळ नव्हती केली, पटपट ती स्वयंपाक केला आवरस्तोपर्यंत पाणी लावलं, तिला आंघोळ घातली, घेऊन गेलेले. असं गडबडीत मी आवरले. तिची पण इच्छा होत नव्हती, आज लय दिवसातनं शाळेत चाललेली का नाही, तर त्याची पण इच्छा होत नव्हती जाण्याची. कारण तिला मी म्हटलेलं 2 दिवस खेळून घे, नंतर खेळायला भेटणार नाही. परत अभ्यास. मग काय शनिवार रविवार सुट्टी असते, तो पण काय सुट्टीचे दिवस आमच्या आठवड्यातनं सगळी घर घाणी झालेलं असतं का नाही, वरचीवर झाडून काढणं किंवा कपडे, ही सगळी रविवारची कामं निघते ते आमची. मग तिला खेळायलाच भेटत नाही. ती मला थोडी मदत करते. पाणी पिते आणि मग भेटते. लय तहान लागली मला. फॅन लावते कारण गरमी इतकी वाढली ना, कशा त्या पावसात नावाला नुसतं सुरू झालाय. गरम व्हायचं ते होतेच, असं नाही की पाऊस येतोय. काय 2-3 दिवस फक्त पाऊस पडला असेल तेव्हा. आता डबल पहिल्यासारखा उन्हाळा सुरू झाला असं वाटते. मागच्या वेळेस मे महिन्यामध्येच पाऊस सुरू झाला, 22-23 तारखेला. मम्मीची तिकडे अडकून बसलेली, पाऊस येत होता म्हणून. आणि आता आज जूनची 12 तारीख आहे जूनची, तरी अजून पावसाचं कुठं नामोनिशाण नाही. आमच्याकडं ना हिरवळ कुठेतरी उगवून आली आहे. दुसरीकडं ना चांगले गवत उगवून आले, आमच्याकडं काहीच नाही. आणि उद्या माझा बड्डे. मला काही शुभ नसतं बड्डेचं, दिवस सारखा माझ्यासाठी. असं चला आता मी लागते माझ्या कामाला. आज सगळा पसारा काढलेला आहे. सोनूचे कपडे सापडत नव्हते, पण मॅडम म्हणलं की तिला विदाऊटच घाला, कारण सोमवारी शाळेचं गणवेश घालून पाठवा. मला ठीक आहे, तर 2 दिवसासाठी कुठं आणायचं. पण ना तिला ह्या शाळेचा एकच ड्रेस आहे, दुसऱ्या शाळेत 2 ड्रेस आहेत, पण ह्या शाळेचा एकच ड्रेस आहे. आणि तो पण आता तिला व्यवस्थित बसत नाही, असा आपरा पडायला लागला. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, रोज धुवायला लागतो. आणखी पोरं लय घाण करतात कपडे. म्हणजे चल विदाऊट घालते आणि नेलं तिला पटकन. ना आल्या कलटी मारली का? झोप आली? काय शिकवलं शाळेत आज? काय खाल्लं? करमलं का? मेन गोष्ट शाळेत करमलं. आज अवतार कसा आहे बघा, नीटका. नाही तर रोज. उद्या पण रंगीत ड्रेस घालायला सांगितलं ना. चला आता हे पसारा मी काढ, ग्रुपला पडलाय की. हा पसारा मला ठेवायचा आहे, कारण कपडे सापडत नव्हते म्हणून सगळं काढून म्हणलं. हो गरम होतंय लय. पंखा फिरवते ना, लागते का? हां फिरते, लागते का? हां. हाय हॅलो नमस्कार. आता बघा जेवण करतोय आम्ही. झोपलो तर काहीच नाही. मी जेवून आली होती शाळेत ना, पण तरी पण म्हणलं जेवावं. आल्याला तिला म्हणलं जेवायचं आहे का, तर नको म्हणली आणि लाईट गेली. त्यामुळे आम्ही मग इकडं आलो. तर आम्हाला आंबा घालत सगळ्यात जास्त मस्त आंबा आहे ना हा आहे, आणि ह्याचा वास लय सुंदर येतोय. ह्याचा पण तसलंच येतो की, हेच खाऊ वाटतंय. हे आत्ता पडलंय, मला वाटलं डोक्यात पडेल आणि आत्ता पडलंय बघा. हे पण
त्याचा नाही वास, ह्याचा छान येतोय. तर असं चला आता जेवण ही करतो. कच्चाच आंबा आहे कच्चा. पण हे कच्चाला आवडलं. आता ही खाऊया आणि जेवण करत करत ओके ओके. खाऊया. काय आणलंय हिला जेवायचं म्हणून हिने इतके सगळी भाकरी आणली आणि मला म्हणते की तू पण जेव. सकाळी आम्ही ढोबळी मिरची बनवलेली आहे, तर ती घेऊन आली आणि मला तर काही खाऊ वाटणं, त्यामुळं मी तिला म्हटलं मला चटणी आण. मला काही खाऊ वाटेना, म्हणजे ना काही खाण्याचीच इच्छा होईना असं झाले. म्हणजे काही पण असो, सोनं दिलं तरी मी नको म्हणेन खायला, अशी माझी अवस्था झाली आता सध्या. तर असं चला मग आता असं पण ना उन्हाळ्याचं दुसरं काही खाऊ वाटत नाही, भाकरी आणि चटणी हे सगळं खाऊ वाटतं. गावाकडं तरी खाऊ वाटतं. तुम्ही कुठे राहता तिकडे तुम्हाला काय वाटतंय काय माहिती. आणि एक गोष्ट राहिली आहे सांगायची. सकाळ सकाळी मी दाखवली काय माहित ना काय विसरलीस का? हां काय सांग वाटव ना. नाही आठवत मला, काय सांग. आज आमच्या मोगऱ्याच्या नाही 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 चुकलं. ना गोलशेडीचं झाड आहे, हा त्याला गुलशिरी फुल आले. त्याला फुल आलंय पण एवढं छान आहे ना, वास घेऊन पण एवढं सुगंध आत जाते बघा. वास येतो त्याचा ना, सकाळ सकाळी तर सगळं वास घरातच येतं. जसं दरवाजा उघडला तसा. काल थोडीशी कळी होती, आज थोडीशी ती फुलायला लागली. उद्यापर्यंत ते चांगलं फुल बनलं आणि फुल बनल्यानंतर ना जरा जबरदस्त वास येणार आहे. आणि वारली जुळक आली ना लय छान वास येतं खरं सांगते. मस्तच. मी ते अरे सकाळ सकाळी असा काय वास येते मला. मी सगळी झाडं जाऊन चेक केली तर मला तिथं गोलछडीचं फुल दिसलं. म्हणजे काळे आलेलं हे तर बघितलं मी, अचानकच त्या काळे आलेल्या एवढी दिसल्या मला. मोठी गोळी होती ना, त्याची काटूक एवढं मोठं व्हायला गेलं आणि त्याला फुलं आली. असं फुलं चला आता कवा येतं एवढं. तर चला जेवतो आता आम्ही. या तुम्ही पण जेवायला. येतो मी पण. ढोबळी मिरची चटणी भाकरी खायला आणि आंबा. वारले मस्त लागते. आणि घरात गरम होतं होतं म्हणून आम्ही इकडे आलो. आम्ही घरी आलो आणि लाईट गेली. मग म्हणलं घरात लय गरम होत आहे, चला आपलं तिकडे जाऊन थोडा वेळ बसूया, लाईट आल्यानंतर येऊया. लाईट काही अजून आलेली नाही वाटतं. चला जेवतो. आली वय आली लाईट. नाही मजा करायची मजा. चल खा, इथं बसतो. मग दुसरी बाटली आण म्हणलं तर तू हे घेऊन आलीस मी. 2 दिवस पाऊस पडला म्हणून फ्रीजमध्ये पाणी काही ठेवलं नाही. आणि आज सांगितलं तर मी तीच आणणार ना. तवा हां तू ते सांगितलं तर मी तीच आणणार ना. काय नाटकं करते. शाळेत आल्यापासून मला नसते खेळवते की मम्मी मला झोप आली येते कारण तिला माहिती आहे झोप म्हणलं का जवळच घेऊन झोपवणार. जवळ येते आणि मी मोबाईल बघत आहे तर मोबाईलमध्ये डोकं घालते आणि झोपायचं राहून जाते. आणि परत ना मग मला म्हणते की तुझ्यामुळं माझी झोप गेली, तूच मोबाईल बघत बसलेली. जसं काही हिला खरंच झोप म्हणजे मला वाटलं की ही नाटकं करते म्हणून मी असं जोरात वरडली, म्हणजे ती भिईल म्हणून. का झोपते असं मी जोरात म्हणलं तर ती भिली आणि उठली आणि ती म्हणते मी खरोखर झोपलेली, तुम्हाला उठवलं. आणि आता टायमिंग झालं आहे बघा, किती 2:45 व्हायला आलेत. आणि आता काय झोपणार आहे. आता झोपली तर 1 तासाची पण झोप नाही होणार. आता जायचं आहे घरी, कारण घरातले पण कामं पडले ते पण करायचे आहेत आम्हाला. तर चला आता ब्लॉग मी लेट करणार आहे. माझा उद्या बड्डे आहे शनिवारी 13 तारखेला. तसं तर मी हा ब्लॉग मी उद्या टाकणार ते, पण म्हणलं जाऊ देत आजच टाकूया, कारण असा पण तो ब्लॉग काही हे नाही आहे. त्याचा ब्लॉग आपण उद्या शूट करूया कसं होतं आहे कसं नाही आहे. ओके तर चला बाय बाय.